मला हा पीठ खायला ना खूपच आवडायचा. पण आमच्या आई मला जी पीठ नको जास्त खाऊ, पोटाला त्रास होईल, तरी पण मी आईला लपून लपून खायची. आणि हे आईला आई याचे ना जास्त चांगला पापड नाही येत ना, मग तो आपणच खाऊन घ्यायचा. तू नको खाऊ. हॅलो. हम्म. वाजता कशाला? कॅमेरा बसायला कोणाचं? ब्रिज वर. का काय झालं? ते कॅमेरा काल बसायला धूळ गेली तर खड्डा खादलाय ना हा. तिथे. हे झाले 3 उंडे बनवून. हे पहा मंडळी, कसं चिकन बनवलंय ना, झणझणीत. कसं असतात घालतल्या घालत. तारीफ केली ना म्हणून ना, मस्त दिसतंय ना, एकदम टेम्पटिंग. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं अमी खांडसकर या चॅनेलवर. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की भरपूर दिवसातून व्हिडिओ बनवते. आज पापड लाटायचे उडीद डाळीचे. तर म्हटलं व्हिडिओ बनवावी. जास्त काही नाही, फक्त 2 किलोचे लाटायचे. आणि त्यात पण मी आज फक्त रात्री 1 किलोचेच पिठाचे करणार आहे आज. आणि मग उद्या 1 किलोचे, म्हणजे 2 दिवस 2 किलोचे लाटणार. एकच दिवशी केले असते पण नको, घाई होईल 1 दिवसामध्ये, त्यामुळे मग लाटणार आहोत. तर आता सर्व आवरलंय काम आणि भाग्या गेले शाळेमध्ये. आणि आता मी पापड लाटायला सुरुवात करणार आहे. उन्हाळा चालू झाला म्हणजे उन्हाळी वाळवणाला सुरुवात. तर बघूया पुढे मी काय काय करते ते. आत्ता तरी पापडच लाटायचेत, पापड्या वगैरे करायचेत, जसं जमेल तसं करेल. तर माझी भाग्य मला मदत करणार आहे. तिला पण खूप आवडतात पापड लाटायला, जातानीच सांगून गेली. त्या दिवशी डाळ घेतली तेव्हाच भाग्य बोलते, मम्मी मग आपण बायकांना बोलवायचं का पापड लाटायला? तर म्हटलं मग कोणाला बोलवायचं? तर म्हणते पोयनाडची मावशी, अंजपची मावशी, पिंपलोलची मावशीला बोलू. आता हिचे 2 किलोचे पापड लाटायला एवढ्या लांबून मावशांना बोलवायचं का? गावात कसं असं शेजारी घर असलं की आज माझे पापड लाटायचे, ती हां मग तुझे लाटायचे असले की मी येऊ, असं करतो ना आपण. पण आता इथे आमच्या घरी एकच शेजारी घर आहे आणि त्या पण आज एकट्याच आहेत. मग त्या म्हणजे घरी मग त्यांची पण धावपळ असेल ना काम मुरकायची. मग मी त्यांना सांगितलंच नाही की या पापड लाटायला म्हणून. 1 किलोचे लाटायचेत ना, मग लाटू होतील आज 1 दिवसामध्ये, एवढं काही नाही. बघा ग मावशांनो, भाग्य बोलत होती हां तुम्हाला पापड लाटायला या. आले असत्या का तुम्ही 1 दिवसासाठी? 1 किलोचे पापड लाटण्यासाठी. भाग्य मला मदत करणार आहे. ती पुरणपोळी लाटते तर पापड पण लाटता येतात तिला. चपाती पण करते ती मस्त गोल गोल. तर आता सर्व सकाळची कामं तर उरकलेत आणि दुपारच्या जेवणला आत्ता फक्त फ्लावर आणि बटाट्याची भाजी केली. सकाळीच भाकरी जास्त टाकल्या होत्या जेणेकरून मला दुपारी भात नको बनवायला, त्यासाठी. आणि सकाळी मिरचीची चटणी बनवली होती, हिरव्या मिरचीची चटणी, तर ती पण आहे थोडी. आणि भाकरी आहेत, सकाळी भाकरी खाऊन झाल्यात, खाऊन पण भाकरी उरल्या आहेत, त्यामुळे मग त्याच भाकरी ठेवल्यात. तर मग आता डायरेक्ट पापड बनवायला घेणार ना, म्हणजे उठायला नको मला, भाग्याला जायला आणायला लागेल शाळेतून, पण जर तिचे बाबा असते तर ते आणतील. तर चला मग. आणि तुम्ही केली की नाही पापड, सुरुवात झाली की नाही, की मीच लेट राहिले? आणि पापड तर मला खूपच आवडतात. गेल्या वर्षी नव्हते गेले पण आधी गेलेले होते ना, म्हणून. 2 किलो काय आम्ही घरी होतो तेव्हा तर किती 9 किलो पापड आम्हाला कमी पडायचे, कारण मलाच 2-3 लागायचे ना खायला. त्याच्यामुळे आमच्या इतर 9 किलो 10 किलो एवढे पापड लाटायचे, कारण त्या भरपूर जणी होतो ना, त्या कमी खायच्या, मीच जास्त खायची. मला पापड खूप आवडायचे. आणि त्यात तो रामबंधू पॅकेटचा मसाला. आमची आई बोलायची घरचा मसाला घ्यायचा का? मी म्हणायची नको. जर 9 किलो डाळ आणली तर 9 पॅकेट मी तोच मसाला वापरायची. मला तो वासच खूपच आवडतो. पॅकेट जरी फोडला तरी पण वास घेत राहते. तर रात्री ते मी पिठाचे गोळे बनवून ठेवलेत. 1 किलोचे छोटे छोटे 4 बनवलेत. तसे काही
मोठे जर बनवले असते तर 2च झाले असते, पण मी म्हटलं छोटे छोटे केले तर एवढे एवढे ते तुम्हाला मी दाखवते. हां, आणि मी आमच्या नवीन घरात आले. काम तर भरपूर झाले. व्हिडिओ तर काही केलीच नाही. जे हे असं ग्रेनाईट वगैरे लावलेलं ना, त्यांची व्हिडिओ केलेली आहे. तिकडून आणलेलं तिकडून ती व्हिडिओ तशीच आहे. अजून भरपूर महिने झाले त्या व्हिडिओला, पण अजून काही अपलोडच केली नाही. त्यावर आमच्या घराचं भरपूर काम झालं. हां, तर ती व्हिडिओ कधीतरी अपलोड करेल. आणि त्याच्यावर आमचं भरपूर काम झालं. घराचं प्लास्टर झालं, घरातलं बाहेरचं, घरामधलं आतलं आणि बाहेरचं. हे असे ग्रेनाईट वगैरे लावून झाले. खिडक्या पण बसवून झाल्यात आणि दरवाजे पण बाकी लावून झालेत. 3 बेडरूमचे 1 राहिलं आहे दरवाजा लावायचा अजून. आणि कारण की आम्हाला यंदा घरभरणी करायची, गृहप्रवेश करायचे. कारण की यंदा गृहप्रवेश करायचे आणि ह्या घरात राहायचे. त्यामुळे मग थोडीशी अशी घाई चालली. त्याआधी मग हे असं बनवून ठेवायचे वाळवणाचे पदार्थ. मसाला वगैरे करेल आधीचा आहे, बघू केला तर. पापड्या बनवायचेत आणि आता हे पापड. तर मी तुम्हाला एक दिवस आमचं घराचं काम किती झाले ते मी तुम्हाला दाखवेल. हा, नक्की. तर चला मग मंडळी, भेटूया आपण नंतर. हे माझे दोन्ही पोलपाट आहेत ग्रेनाईटचे, मार्बलचे बनवलेले. छोटा आहे तो आधीचा आहे आणि हा मोठा जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा बनवला होता. आणि हा आमचा पाटावर वंटा. त्याला मस्तपैकी मी धुवून पुसून घेतला आहे. उंडे टेचायचे तर, आणि मुंग्यांचं खडू आखून घेतले. मुंग्या येणार ना, तेलाचं आहे तर. आणि हे आपले छोटे छोटे उंडे. आणि हे 1 किलोचं दुसरं पीठ आहे आणि हे थोडं लाटायला पीठ ठेवले. आणि 1 किलोचे 4 उंडे बनवलेत. आणि मग डब्बा झाकून ठेवते आता आणि मग सुरुवात करते. वरवंट्याच्या सहाय्याने उंड्याला टेचून घेते चांगलं असं. आणि एका हातामध्ये मोबाईल पकडला, एका हातामध्ये उंडा टेचायला घेतलाय. मोबाईल पकडायला कोणीच नाही आहे. स्टँड आहे पण मी तो काही लावलाच नाही. आता हळूहळू टेचून घेतो. बघा, उंडा टेचून झाला आणि आता त्याचे असे 2 भाग केलेत. कारण एकच भाग केला तर पुरणार नाही ना. आणि आमची भाग्य पण आली नेमकीच शाळेतून. मग काय आता माझी पोर मला मदत करणार. हो, हॅलो. मग आता पटापटा होणार लाटून ना. टेचायच्या वेळेला काय कोणच नव्हता व्हिडिओ करायला. मग मी काय थोडंसं दाखवलं व्हिडिओ करताना, टेचताना. आणि हे आमचे लुडो सेट लक्ष ठेवून आहेत. आणि मग असे करायचे. ही आम्ही साप बोलायचो. ही शेंडी असते ना, व्हिडिओ चालू आहे का. मला हा पीठ खायला ना खूपच आवडायचा. पण आमच्या आई मला जी पीठ नको जास्त खाऊ, पोटाला त्रास होईल तरी पण मी आईला लपून लपून खायची. आणि हे आईला आई याचे ना जास्त चांगला पापड नाही येत ना, मग तो आपणच खाऊन घ्यायचा. तू नको. पण आता ती काही एवढी इच्छा राहिलीच नाही. आधी खूपच खायची मी असं पापड. आई जेव्हा पिठाचे गोळे करायची ना, म्हणजे पीठ रात्रीचे कालवायची, तेव्हा मी आईच्या पाठी असायची. मग त्या उंड्या मग टेस्ट करायचं. आईला आई थांब बघू कसं झाले, तुला सांगते मी. पण ऐकून नाही बोलायची. आईच्या बरोबर मीच असायची. ह्या बाकीची मंडळी झोपलेली असायची. आता कमेंट करायला कशी हजेरी लावतील बघ. कशाला? कोणाचं? का काय झालं? कॅमेरा काल बसला धूळ गेली तर खड्डा खादलाय ना. हा, तिथे धूल का गेली? तो जे धूळ उडवली आणि मग लगेच खराब झालं का तुझं कॅमेरा? गॅरंटी नाही देत का तू? काल बसवलं लगेच खराब झालं? हा, असं बसवतील का मग कॅमेरा कोण तुझ्याकडं? कोणता फोन आहे बाय तो? आयफोन. कधी घेतलाय? कालच घेतलं ना. हा, लाड अशी फोन बोलत बसली तर पापड होतील का?
हा हा तिसरा उंडा टेचायला घेतलाय मी आणि आता आमची भाग्या कॅमेरामॅन आहे. हा पहा, असा उंडा टेचून झाला की असा त्या पिठाला नितनायचा, म्हणजे जेणेकरून आपले पापड खुसखुशीत होणार. असा सापाला लांब करायचा. अरे देवा, सापच तुटला. पापडांना मस्त असे फोड येतात आणि आपले पापड मस्त खुसखुशीत होतात. त्यामुळे जेवढे आपण त्याला टेचू तेवढं चांगलंच आहे आणि तेवढंच त्याला नितनायचं. उंडे छोटे आहेत ना, त्यामुळे मग साप पण छोटाच आहे. कपड्यांसारखं पण त्याला पिलायचं. जेवढा लांब होईल तेवढा लांब होऊन द्यायचं त्याला. गावाकडची पद्धत पापडचे उंडे टेचायला पाटावर वंटा पाहिजे, नाहीतर हल्ली काय मशीनवर पण पापड होतात. पण ही पद्धत सर्वात बेस्ट पद्धत आहे. गावाकडे तर सर्व असंच करतात. पाटावर वंटा जिंदाबाद. आता मी मस्त त्या पिठाला असं मस्त टेचून घेते. व्हॉइस रेकॉर्डिंग केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला टेचण्याचा आवाज येणार नाही. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आणि दाखवल्याप्रमाणे आमच्या भाग्याने मोजून 3 ते 4च पापड लाटले असतील. ती लगेच टीव्ही बघायला गेली नाही, तिला कॅमेरे रिपेअर करायचे कॉल आले, नंतर एसी रिपेअर करायचे कॉल आले तिला. त्याच्यामुळे आमची भाग्य लगेच गेली. नंतर तिने मोबाईल घेतला, टीव्ही लावली, थोडंसं खाल्लं तिने, काहीतरी दही केळी वगैरे, आणि आमची भाग्य गायबच झाली. पापड वालत घालायचं काम केलं आमच्या भाग्याने. आणि असे 10-12 पापडचे तिने असे फोल्ड करून घडी करून ठेवली होती. समोसा करून ठेवला होता 10 ते 12 पापडचा, आणि असा पोलपाटावर डिझाईन करून ठेवली होती. हा असा, आणि मग असा दुसरा इकडं असं असं वाढून ठेवला होता तिने काम. कसं लाटे भाग्य मी पापड. काय बोलायचे, थांबा ते मला बोलू थांब. कसं लाटले पापड. कसे आहात तुम्ही? आज मी व्हिडिओ बनवते कारण मम्मी नाही बनवत. मम्मी पापड लाटते म्हणून. हाय, एकदा डबल हाय. आज मी मम्मीला मदत करते मी पापड लाटण्यासाठी. किती लाटलं? 4. लाटण्यापेक्षा खायचं काम केलंय. खाऊच खाल्लंय नुसता. झाले होतील आता आमचे शेवटचं आहे. आता बघा, एवढं पापड करते ना मी. बघ किती केलं. एवढूसच पापड येते हिला. मला तर लईच मोठे येतं. मी लहान होती तर मला पापडीतच लाटते होतो. आत्ताच एकच लाटण्या फिरवले, मग तो एवढाच असेल ना, मोठा होईल ना. दाखव ना तू किती मोठा होते बघ. त्या मी लाटून दाखवते. तू दुसरा घे जा, तो पोलपाट घे जा. थांबत दादा. त्याच्यापेक्षा आता मीच मोठी बनवते. बघा, झाली माझी मोठी चपाती. अजून मोठं होईल लाट. जीवाच्या पलीकडे हलते तू. चांगला लाटशील, तुला येतो ना लाटता. थोडासा पीठ लाव ना.
काम लावल म्हणून किती वेळा बाबा बाहेर गेलं ना बाबू. काम लागल इथं करायला म्हणून किती वेळा बाहेर गेलं ना. एक लाटाला बसले पण नुसतीच किती केले दाखवते. हे पहिल्या सीझनचे पहिले आंबे मस्त वास येते. हे आमच्याकडे आंबे पिकलेले आहेत. असे आम्ही आंबे पिकायला घेतो. मस्त असत आंबट आंबट एकदम गोड. अय किती मोठा केला. अजून मोठा होईल बाबू तो. बघा माझी भाग्या किती मला मस्त मदत करते. सर्व पापड तर तिनेच वाळत घातलेत. बोलते व्हिडिओ नको करू. अशीच कधी कधी मला मदत करते, कधी कधी नाही करत. ही आमची पोल्ट्री फार्म. सारखी घरातच येतात. हा भाग्याच्या कपड्यांना मॅचिंग झालाय येळलो. हा बदक, हा पोपट आणि हा सफे आणि हा पांढरा राजहंस का आणि हा आमचा कोंबडा. चलो भागो. त्यांना घरात सवय आहे यायची. घरात येतात आणि गप्प एक कोपऱ्याला जाऊन बसतात. आत्ता दरवाजाच लावून घेते म्हणजे ते घरातच नाही येणार. हे झाले आज 1 किलोचे पापड आणि 1 किलोचे उद्या लाटणार. 12:30ला सुरुवात केली होती, 3 वाजता लाटून झाली. काही पापड गोरे गोरे पण झालेत ना. आता जेवते. आता भूक लागली. भाग्याचा डान्स चालू आहे. जेवण करून घेते आता. बराच वेळ झालाय. या मंडळी जेवायला. हॉलमध्ये बाहेर पापड वालत ठेवलेत. तर लुडो तिथे जाईल म्हणून भाग्याला म्हटलं आपण इथे दोघी झोपू खोलीमध्ये. त्यासाठी दरवाजा उघडा ठेवलाय खोलीचा, जेणेकरून लुडो आमच्या इथे येणार. तर लुडो लगेच आला आणि भाग्याच्या पुढ्यातच झोपला. भाग्या आता उठली. आता एवढा तरी अंतर आहे. तिच्या हातावर डोकं ठेवून झोपला होता. आम्हाला माहिती आहे तो आमच्याकडेच येणार म्हणून आम्ही दरवाजा उघडा ठेवला खोलीचा, जेणेकरून तो आमच्या इथे येणार आणि पापडांच्या इथे जाणार नाही. लाईट बंद केली. नको ग. त्याला आमच्याशिवाय काय करमतच नाही. काल पापड गोळे बनवत होती तेव्हा भाग्या कसा तो पाणी गार होईपर्यंत मी पाणी बाहेर ठेवलं आणि बाबांना सांगितलं लुडोला खोलीमध्ये घ्या. तर लुडो खोलीत राहतच नव्हता कडी लावलेली. तर त्याला सारखं बाहेर यायचं होतं. दरवाज्यात येऊन बसला होता का तर मी बाहेर होती ना. बघ बघ बघ. अच्छा जेवण झालं. थोडीशी वाम कुक्षी घ्यायची ना. झोप लुडो झोप. तिकडे जाऊ नको का पापडांच्या वर. लुड्या जाऊ नको हा बघू. झोप इथेच. झोपल चलतो झोप. इकडे रात्रीच्या जेवणाला मस्तपैकी मी गावठी वाल म्हणजेच बिरडा बनवलाय आणि पापड तळलेत. आत्ता रात्रीचे 10 वाजलेत आणि आता मी हे पापड असे त्या छोट्या कॅरेटमध्ये ठेवते. असेच ठेवते आणि मग उद्या सुकट ठेवते आणि असे उलटे करून ठेवणार. थोडे असे वरती वरती आलेत. थोडीशी हवा लागली ना बाहेरची. फॅन तर नव्हता लावला पण दरवाजा समोरच ठेवलेत ना सुकत, तर ते वरती असे झाले. त्याच्यावर कपडा ठेवला असता तर नसते तसे झाले. पण मी नाही ठेवलं. असंच ठेवते आता. किती मोठे झालेत. छोट्या छोट्याच लोळ्या केलेल्या तरी मोठेच झालेत. आणि आत्ता बाकीचे पीठ मी गोळे करणार आहे. हे बघा हे रामबंधूचं पॅकेट घेतलंय मसाला. काल जे म्हणजे आदल्या दिवशी जे गोळे बनवले ते जरा वेगळ्या पद्धतीने बनवले होते. ते असं पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हा पॅकेट टाकला, हा मसाला टाकला आणि
उकळून घेतला असं ते याच्यावर दिले. पण आता पीठ नंतर लाटायला लागेल ना, मग आता याच्यामध्ये कोरडंच मिक्स करते आणि मग त्यातलंच पीठ लाटायला ठेवते. म्हणजे जर हे पीठ जर उरलं तर मग त्याचे आयत्या वेळी कालवून मग पापड लाटता येतील ना, त्यासाठी. याच्यावर कृती जरा वेगळी आहे. आता याचा सुगंध भाग्या पण वास घेतला. भाग्याने पण वास घेतला. जाम भारी वास आहे, मला वास आवडतो. हा 1 किलो पिठामध्ये हे पॅकेट मी मिक्स करते. एक नंबर वास आहे. डबल मला हिला नाही वास आवडत. आता याच्यामध्ये कोरडच मिक्स केलंय, म्हणजे पापड लाटायला पीठ ठेवील. तो जर उरला तर नंतर मग त्या पिठामध्ये असं कालवलेला मसाला पण भेटेल ना, मला लाटता येईल नंतर उरल्यावर पीठ. तर काल आधी पाण्यामध्येच डायरेक्ट मसाला उकळवून घेतला आणि मग तो पाणी पिठामध्ये टाकला होता. आता याचे मी गोळे बनवून घेते. आज बघते 2 नाही तर 3च बनवते. काल एवढे 4 बनवले, ते छोटे छोटेच बनवले. ते छोटे असे कसे जरा टेचायला पण जमतात ना. आधी असं मिक्स करून घेते. डब्यामध्ये टाकलंय पीठ आणि मग ते मिक्स करते. परातीमध्ये मिक्स करणार. काय व्हिडिओग्राफर भाग्य आहे. हाय गाईज. 11 वाजले तरी आमच्या मॅडम झोपल्या नाही. आम्ही दुपारी खूप झोपली होती ना. व्हिडिओ करण्यासाठी थांबलो. व्हिडिओ करण्यासाठी जागी. आम्ही दुपारी पापड लाटलं, जेवलं आणि त्यानंतर आम्ही खूपच डेंजर झोपलो. 2-3 तास झोपलो. त्याच्यामुळे आम्हाला दोघींना आता काही झोप येणार नाही लवकर. दुपारी खूपच झोपलो ना आम्ही. दमलो बहुतेक ना भाग्या. मी पापड लाटून आणि माझी भाग्या पापड वाळत घालून. मी आणि भाग्याच्या आजीने आम्ही तिघींनी मिळून पापड लाटले. बाबाने उंडा टेचून दिला. कधी गवाय आलं तेव्हा मीच टेचले ना उंडे सर्व. सॉरी मग खोटी कशी बोलते, सर्व मी चेचलेत ना. हा एक गोळा बनवून घेतलाय. थोडस असं कडकच मळलाय. आज आहे शनिवार. एक दिवस शनिवारी पापड लाटले आणि दुसऱ्या दिवशी रविवारी पापड लाटायचे. असं गोळा करून घेतले आणि मग सर्व गोळे झाल्यानंतर त्याला तेल लावून पुन्हा असं मळून घेणार. हे काम मी घरी करायची. व का भाग्य माझ्या आईला अशी मदत करायची मी. आई गोळे बनवायची आणि मी असं तेल लावून असं करायची. तू करते का मला मदत? आई नाही मदत करत. कशाला? पापड लाटायला. तर मग असं केलं, मग तेल लावून असं करणार. बघा जाऊन किती भारी आहे. दाखवून ना मला. बघा हे बघ, टॉर्च मध्ये भारी दिसत ना. याच्यात लय बुरा दिसत ना. याच्यात लय गोळा. नंतर त्याला तेल लागेल. बघा कसं दिसतंय. नाही एक गोळा बनवायला घेतल्यानंतर आठवडं पीठ नाही ठेवलं. मग आता पीठ ठेवला, नाहीतर मग पंचत होणार ना. काही नाही हो, एकदम करायला काही नाही. पण जरा असं असते केलं तर काय होणार. म्हणून आता 1 किलो, उद्या 1 किलो, परवा 1 किलो. नाही परवाला नाही, बस 2च किलो. 1 वर्ष भरपूर केले. 4 किलो नाही, संपलेच नाही, वाया गेले. तेव्हा यांनी कोणी असं खाल्लेच नाही. मग आता 2च किलो. मी खाल्लं. 2 किलो पण आम्हाला काही पुरणार नाही. मी खाल्लं. असू दे आता.
मी खाल्लं ना. तू काय खाल्लं? चमेली. नसल्यावर खाते, असल्यावर नाही खायचं. चमेली खाल्ली ना, चमेली. चमेली पापड. बघा आमची भाग्य, मम्मीच्या पाठी अजून जागी. आमची मम्मी काय पण काम सांगेल ते करायला नको. हो, मग झाडू सांगितला मला, तो नाही मारता आला. हे झाले 3 उंडे बनवून. आत्ता आजच्या दिवसाचं काम संपले. आता झोपायचे. वाजलेत 11:15 रात्रीचे. आणि पीठ मळलेली परत आहे ती घासायची. भांडी तर घसून झाली होती, पण आता ही घासायची. नाही तर उद्या भाकरीला काय मिळणार, भाकरीसाठी लागणार ना, त्याच्यामुळे आता ही घासायची. तर चला मंडळी, भेटू आता उद्या. तोपर्यंत बाय बाय. उद्याचा ब्लॉग यामध्ये कंटिन्यू असेल. शुभ सकाळ मंडळी. ऐकला का कोकिळेचा आवाज? मी व्हिडिओ केली पण नेमकीच ती उडून गेली आणि मला पण दिसली नाही. झाडावर होती पण सूर्याची किरणे नेमकी येत होती तर काही दिसलीच नाही. आता ती उडून गेली आणि आता मागे ओरडते. आता चैत्र महिना येणार ना, मग कोकिळा कशी गाणं गाते ना. तर आता चहा ठेवायचे. हातच दुखायला लागला. काल उंडे टेचले, पण आज भाकरी. आज भाकरीच नाही बनवणार, काहीतरी नाश्ता वगैरे करणार, नाहीतर मग चहात बिस्किट खाणार. आता चहा ठेवायची. मस्त आवाज येत होता, म्हटलं बघू दे. या मंडळी चहा प्यायला. हा माझ्या आवडीचा बिस्किट घेतलाय, पण यातले फक्त 2-3च बिस्किट खाणार, लगेच पोट भरणार. क्रॅकजॅक. हा, कधी तो किती 5 वाला. हा, क्रॅकजॅक आणि हा बिस्किटच आवडतो मला. पण काय कोरा चहा घेतलाय मी. डिशमध्ये चहा घेते, आजच कपात घेते. आमच्या म्हशी ना चरायला गेल्यात, त्या काही घरी आल्याच नाही अजून, त्यामुळे दूध नाही मिळाला. बिस्किट वडा खायचे म्हणते, पण 2-3 बिस्किट खाल्ले की लगेच पोट भरतं. पण आज खाऊ दे म्हणतात का नाही भाकरी करत. आमचे मिस्टर चहा नाही पित. हा, त्यांना कॉफी लागते, पण ते रोज रोज नाही कॉफी पित. असं जर कधी काय असं नसलं तर चहात बिस्किट वगैरे खायचं असं तरच कॉफी पितात. आपण कशी 2 टायमाला चहा पितो तसं नाही. बरं आहे ना, चहा नाही पित मला सारखं चहा ठेवायचं टेन्शन नाही. नाही तर जी लोक चहा पितात ती कशी आल्यावर बायकोला लगेच चहा ठेव, चहा ठेव, चहा ठेव, चहा ठेव. हा बघा, हा छोटा पापड झाला. हा छोटा पापड कोणाला? भाग्याला. भाग्याला. 3 वाजलेत. काल आमचे 3 वाजायला पापड, काल 3 वाजता पापड झालते लाटून. आज 4 वाजतील वाटते. थोडं आहेत. आज भाग्याच्या बाबांना काम लावलं होतं. 2 उंडे बाबांना टेचायला सांगितले आणि 1 उंडा मी टेचला होता. मज्जा. आणि आमचे बाबा परत गेले आता काम करायला ऑफिस मध्ये. अगो आई, भाग्याची आजी पण गेल्या गावामध्ये मसाला दलायला. गावामध्ये मसाला दलायची पण चक्की आहे, पिठाची पण आहे आणि ही अशी डाळीच्या पिठाची पण आहे. पण आम्ही कशळेशी घेतली डाळ आणि मग कशळेशीच दळून घेतली. 5-10 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये लगेच दळून झालं. कारण की ते गावामध्ये कसं एकच चक्की आहे, पण ती वेगवेगळी याची. मग ती नंतर भरपूर दळण आलं का मग ती एकत्र सर्वांची घेतात दळायला. मग इथे थांबण्यापेक्षा आपले पटकत घेतले, दळून पण आणले. 10 रुपये किलो दळायची, 20 रुपये घेतले. हाय गाईज, माझं नाव आहे भाग्या. तर मी शूट करते आज. तर तुम्हाला पण ही ब्लॉग कंटिन्यू पाहायची असेल तर पहा. असा रेषावाला लाटणा पापड लाटायला 1 नंबर पापड होतात अशा लाटण्याने. ऐकली का आरोली? आणि मला असाच लाटणं आवडतो. मी घरी होती तेव्हा पण असाच लाटणं आहे आमचा, तो अजून पण आहे. मी तोच घ्यायचे. आणि ॲल्युमिनियमचा घरी पोलपाट आहे तो, आणि असा लाटणं आहे तोच घ्यायची मी लाटायला, कारण मला तोच खूप आवडायचा. तर मी इथे पण असा लाटणं घेतलाय. यामध्ये पापड कसे पटपट होतात ना. या गड्यांना पण एक काय बाहेर करमत नाही.
पोपट आहे तो पोपट. सारखं घरात यायला पाहिजे, बाहेर नको त्यांना. 2 जण आलेत घरात. तिथं भाग्याने गिन्नी लावून ठेवली. कोंबडा आहे तो कोंबडा. ती सगळी पलाली. ते वरती आहेत ना, ते कालचे पापड आहेत ते असे भरपूर इकडे अर्धी चटईवर टाकून ठेवले होते सकाळीच उलट्या बाजूनी. पण आता जसं वाळत चाललेत मग तसं मी त्यांना तिकडे सरकवलेत, कारण मग इकडे जागा नाही होणार. हे आत्ताचे थोडे बाकी आहेत अजून लाटायचे. बघा दोन्ही कोंबडेच आहे ते. अय कुठं 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 तिथे लुडो भेटणार तुम्हाला. अय हा राजहंस राजहंस राजहंस. काय रे इकडे ते लुडो आमचं कसं झोपले. ए पॉइंटच्या वाशीला तुला बघायचा होता रे, किती मोठा झालंय बघ. बघ म्हणा किती मोठा झालंय बघ. अब हमने लिया है हे सूखा ब्रेड लिया है. अब इसमें सॉस टाकेंगे, फिर दूसरा ब्रेड टाकेंगे. नहीं हे टाकेंगे हम. फिर हम हे वाला टाकेंगे टोमेटो चीज और हे टाकेंगे हम उसका एक पत्ता गोभी टाकेंगे हम इसमें. और आप इसका एक ब्रेड तो दे दो. और ये क्या हो गया, क्या हो गया? पिज्जा बर्गर. और हिंदी ऐसे बोलो कि सामने वाले को लगे पक्का मराठी माणूस ही है. देखा अशी भाग्य हिंदी बोलते. टाकेंगे टाकेंगे. चलो आप बर्गर को लेके चलते. ओ उस बर्गर को वाळत घालो. चलो बर्गर को वेटर के पास लेके चलते. देखो हमारी भाग्या कैसी पापड़ वालत घालती है. बर्गर बर्गर 2 पीस झालं बर्गरचं. चिकन बनवायला घेतले आणि आजची शेफ कोण आहे दाखवत का तुम्हाला. मिस्टर आज चिकन बनवतायत. इकडे बघा ना, इकडे बघा इकडे. माझे मिस्टर जेवण खूप छान बनवतात. हा नॉनव्हेज. मी त्यांना फक्त असं चिकन मटन असं तरच बनवायला सांगते, ते पण 100 वेळेला सांगायला लागतो, मस्का लावायला लागतो, तेव्हा कुठे येतात बनवायला ना. हे काल लाटलेले पापड आहेत. ते आता काल आणि आज 2 दिवस घरामध्ये वाळवले. ते आता मस्तपैकी वाळलेत. हे आजचे. आता हे नंतर भरणार. एवढे झालेत. आणि हे असे थोडेसे खाऊन पण पाहिजे हा, वाळलेत की नाही नीट. तुम्ही म्हणाल काय पापडाच्या लोळ्या काय खाते, वाळलेले पापड काय खाते. मग वर्षातून पहिल्यांदाच बनणार तर खूप असं खावंसं वाटतं ते. तळू उद्या. हे कसं आहे, लोळ्या पण खावाशी वाटतात, हे पापड पण कच्चे पण. ती सगळी घरची सवय आहे ना. आता नंतर तळून पण पाहणार कसे झाले ते. तू मला दाखवू हा नंतर. कसं खुशखुशीत झालं, वाकडं तिकडं टेरेमेड झालं. बघा माझा डब्बा. अरे थोडेसे डब्यात ठेवले, त्यात पुले वाकडे तिकडे नाही आहे, सरळ झालेत, गोल पण झालेत मस्त. पण ते भाग्याने काही वाळत घातलेले ना, तर ते नंतर हवेने असे वाकडे झाले. असू दे, तळल्यावर पुन्हा सरळ होणार, त्यात काही एवढं. हे पहा मंडळी, कसं चिकन बनवलंय ना, झणझणीत. कसं असतात घालत.
तारीफ केली ना म्हणून ना, मस्त दिसतंय ना, एकदम टेम्पटिंग. ग्रेव्हीतलंच बनवलंय. आम्हाला जास्त करून असं पातळ पातळ आवडत नाही. रस्सा जरी केला तरी तो जाड जाड, असं पण हे पूर्ण ग्रेव्हीच केले. बास कोड्डा भात. या दोन्ही तेलाच्या गिन्नीमध्ये मी पापड भरून ठेवलेत. ह्या गिन्नीमध्ये 1 किलोचे आणि ह्या गिन्नीमध्ये 1 किलोचे. एका गिन्नीमध्ये आधी 1 किलोचे लाटले, त्याचे झाले 207 आणि दुसऱ्याचे झाले 200. थोडेसे वरती असतील काहीतरी. 1 किलोचे 200 व्हायलाच लागतात असा अंदाजच असतो. पापड छोटे मोठे होते ना त्याच्यामुळे, नाहीतर अजून झाले असते, पण असो. तर 207 आणि 200, तर मी ते आता भरून ठेवलेत. म्हणजे 2 किलोचे झाले 407 पापड. थोडी बनवायला मेहनत लागते, पण घरी असले की कसे कधी पण वापरता येतात ना. तसेच 2 किलोचे काही एवढे विकतचे काही आले नसते. तेवढी डाळ घेऊन मग आपल्या घरच्या घरी होतात. तर आता मी मस्त 2 दिवस त्यांना सुकवले घरामध्ये आणि मग आता असे गिन्नीमध्ये भरून ठेवले. तळून दाखवेल हा तुम्हाला नंतर. 2 दिवसाच्या मेहनतीचा रिझल्ट. पापड तळल्यानंतर कसे दिसतात ते तुम्ही पाहू शकता. कसे झालेत आपले पापड.